बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने मराठी साहित्यात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. हे फक्त एक पुस्तक नाही तर एक अनुभव आहे. शिवाजी सावंत यांची युगंधर. खरं आहे, युगंधर हे नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. आपण लहानपणापासून श्रीकृष्णाच्या अनेक कथा ऐकल्या आहेत, देव म्हणून, भगवंत म्हणून. पण सावंत यांनी या पुस्तकातून आपल्याला एका वेगळ्या कृष्णाची ओळख करून दिली आहे. बरोबर. इथे कृष्ण देवळाच्या गाभाऱ्यात नाही तर माणसांच्या गर्दीत, राजकारणाच्या पटावर आणि कुरुक्षेत्राच्या रणांगणात उभा आहे. अगदी. आणि म्हणूनच आजच्या आपल्याला चर्चेचा उद्देश हाच आहे की देवत्वाच्या पलीकडे जाऊन त्या माणसाला समजून घेणं. हो, ज्याने एका संपूर्ण युगाला दिशा दिली. आपण युगंधरच्या पानांमधनं हा प्रवास करणार आहोत. आणि हा प्रवास केवळ घटनांचा आढावा नसेल तर त्यामागे दडलेल्या विचारांचा, संघर्षाचा आणि मानवी भावभावनांचा शोध असेल. चला तर मग सुरुवात करूया. तर कथेची सुरुवात होते मथुरेत. कंस नावाचा राजा, ज्याच्या अत्याचाराने प्रजा त्रस्त आहे. सगळीकडे भीती आणि अंधार पसरलेला आहे. अशा वातावरणात युगंधर हा शब्द खूप महत्वाचा वाटतो. याचा नेमका अर्थ काय आहे? युगंधर म्हणजे जो एका युगाचं ओझं आपल्या खांद्यावर वाहतो. ही केवळ एक उपाधी नाही बघा. ही एक जबाबदारी आहे. बरोबर. सावंत यांनी कादंबरीच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं आहे की कृष्ण हा केवळ एक व्यक्ती म्हणून जन्माला येत नाही, तर तो एका गरजेतून जन्माला येतो. जेव्हा समाज नैतिकदृष्ट्या रसातळाला जातो तेव्हा त्याला सावरण्यासाठी एका चेतनेला आकार घ्यावा लागतो. आणि त्याचा जन्मही किती नाट्यमय आहे. तुरुंगात जन्म, मुसळधार पाऊस, भरून वाहणारी यमुना नदी. हो ना. आणि ह्या सगळ्याकडे केवळ एक चमत्कार म्हणून पाहण्याऐवजी सावंत त्याला एक वेगळा अर्थ देतात. तो अर्थ काय आहे? त्यांनी या जन्माकडे एक रूपक म्हणून पाहिलं आहे. तो मुसळधार पाऊस म्हणजे जणू युगायुगांची पापं आणि भीती धुवून निघत आहेत. अच्छा. एक शुद्धीकरण. अगदी. आणि वसुदेवाने लहान कृष्णाला डोक्यावर घेऊन यमुना पार करणं हे केवळ एका पित्याचं धाडस नाहीये. नाही. ते मानवतेचं प्रतीक आहे, जी संकटांच्या पुरातूनही आशेला आणि विश्वासाला सुरक्षितपणे पैलतीरी घेऊन जाते. वा. तो जन्म म्हणजे अंधारात पेटलेल्या एका पणतीसारखा आहे. वा, खूपच सुंदर विचार आहे हा. आणि मग ही पणती गोकुळात पोचते, जिथे तिचा प्रकाश हळूहळू पसरू लागतो. कृष्णाचं बालपण म्हणजे खोड्या, लोणी चोरी आणि तो निरागस आनंद. हो. आणि मला नेहमी वाटतं की या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमधून सावंत यांना काहीतरी खूप खोल सांगायचं आहे. काय सांगायचंय त्यांना? त्यांना हेच सांगायचं आहे की क्रांतीची सुरुवात नेहमी मोठ्या घटनांमधून होत नाही. अच्छा. ती छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांमधून होते. कान्हा लोणी चोरतो, पण तो एकटा खात नाही, तो सवंगड्यांना वाटून खातो. म्हणजे हे सहभागाचं, समानतेचं पहिलं प्रात्यक्षिक आहे. अगदी बरोबर. त्याचं हसणं, त्याचं खेळणं हे कंसाच्या भीतीच्या साम्राज्याला दिलेलं पहिलं आव्हान आहे. सावंत लिहितात की खरा आनंद हाच सर्वात मोठा विद्रोह असतो. खरंय. आणि मग येतो तो प्रसंग गोवर्धन पर्वत उचलण्याचा. ही घटना तर त्याच्या दैवी शक्तीचं प्रतीक मानली जाते. पण युगंधर इथेही आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देतो. हो, आणि तो दृष्टिकोन खूपच क्रांतिकारी आहे. सावंत यांच्या मते गोवर्धन उचलणं हा चमत्कार नव्हता. चमत्कार नव्हता? मग काय होतं ते? ते एक सामाजिक आणि राजकीय विधान होतं. तोपर्यंत गोकुळवासी इंद्राची पूजा करायचे, जो एक भीती देणारा कर्मकांडी देव होता. हो. कृष्णाने त्यांना प्रश्न विचारला, जो पाऊस देतो त्या ढगांची पूजा का नाही? जी गाय दूध देते तिची पूजा का नाही? जो पर्वत आपल्याला आसरा देतो त्या गोवर्धनाची पूजा का नाही? म्हणजे त्याने लोकांना थेट निसर्गाशी जोडलं आणि कर्मकांडापासून दूर नेलं. अगदी तसंच. त्याने धर्माची व्याख्याच बदलली. धर्म म्हणजे भीती नाही तर कृतज्ञता. धर्म म्हणजे नियम नाहीत तर निसर्गाशी असलेलं नातं. आणि हीच त्याच्या युगधर्म स्थापनेची पहिली ठिणगी होती. हो. युगधर्म म्हणजे असा धर्म जो काळासोबत बदलतो, जो जुन्या निरुपयोगी परंपरांना आवाहन देतो. गोकुळानंतर वृंदावन, राधा आणि कृष्णाची प्रेमकथा, ज्याबद्दल इतकं लिहिलं आणि बोललं गेलं आहे. युगंधर या नात्याकडे कसं पाहतो? युगंधरमधील राधाकृष्णाचं प्रेम हे केवळ दोन व्यक्तींमधील प्रणय नाही. ते जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील एकरूपतेचं प्रतीक आहे. कृष्णाची बासरी म्हणजे काय? एक साध. बरोबर. ती जणू त्या परमात्म्याने सृष्टीला घातलेली साध आहे. आणि राधा म्हणजे तो प्रत्येक जीव जो ती साध ऐकून स्वतःला विसरून जातो. त्यांचं प्रेम शारीरिक आकर्षणाच्या पलीकडचं आहे.
पण मग कृष्ण वृंदावन सोडून जातो आणि त्याची बासरी शांत होते. हा खूप भावनिक क्षण आहे. जणू काहीतरी संपल्याची भावना येते. हो, पण ते संपलं नाहीये, ते स्थित्यंतर आहे. स्थित्यंतर. म्हणजे बदल. हो, बासरी शांत होते. कारण आता प्रेमाची जागा कर्तव्याने घेतली आहे. एका प्रियकराचा प्रवास आता एका नेत्याच्या, एका युगपुरुषाच्या भूमिकेकडे सुरू झाला आहे. तो क्षण म्हणजे निरागसतेचा अंत आणि जबाबदारीची सुरुवात. आणि मग तो मथुरेला जातो, कंसवध करतो, पण संघर्ष तिथेच संपत नाही. नाही, जरासंधाचे सतत हल्ले होत राहतात. आणि मग तो एक मोठा निर्णय घेतो, मथुरा सोडण्याचा. हो, आणि अनेकांना हा निर्णय म्हणजे पळपुटेपणा वाटू शकतो, की कृष्ण जबाबदारीतून पळ काढतोय. बरोबर, पण युगंधर इथेच आपल्याला एक वेगळा प्रकाश दाखवतो. हा पळपुटेपणा नाही, ही कमालीची दूरदृष्टी आहे. दूरदृष्टी कशी? कृष्ण ओळखतो की सततच्या युद्धांमुळे मथुरेची शक्ती आणि साधनसंपत्ती वाया जात आहे. उद्ध्वस्त झालेल्या गोष्टींना कवटाळून बसण्यापेक्षा एका नव्या, सुरक्षित आणि समृद्ध समाजाची निर्मिती करणं जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि याच विचारातून द्वारकेची स्थापना होते. म्हणजे द्वारका फक्त एक नवीन राजधानी नाही. नाही, ते एका आदर्श समाजाचं स्वप्न आहे. एक अशी नगरी जी समुद्राने वेढलेली आहे, म्हणजे शत्रूंपासून सुरक्षित आहे, जिथे व्यापार आहे, समृद्धी आहे, ज्ञान आहे आणि न्याय आहे. इथे कृष्ण एका राज्यकर्त्याचा, एका निर्मात्याच्या भूमिकेत दिसतो. तो विध्वंसक नाही, तो निर्माता आहे. इथेच तो खऱ्या अर्थाने युगंधर म्हणून आपल्या समोर येतो. अगदी. युगंधरमधील कृष्णाच्या या प्रवासावर आणि त्याच्या विचारांवरची ही सखोल चर्चा जर तुम्हाला आवडत असेल, तर एक क्षण काढून बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला असेच दर्जेदार विश्लेषण तुमच्यापर्यंत पोचवायला प्रोत्साहन मिळतं. तर द्वारकेत एक आदर्श राज्य आकार घेत होतं, पण त्याचवेळी हस्तिनापुरात मात्र एका मोठ्या संघर्षाची बीजं पेरली जात होती. बरोबर. कथेचा रोख आता हस्तिनापुराकडे वळतो. कौरव आणि पांडवांमधील द्वेष, सत्तेचा लोभ आणि त्यातून घडलेला तो द्यूतप्रसंग. द्रौपदीचे वस्त्रहरण. हो, तो केवळ महाभारताचाच नाही, तर युगंधर कादंबरीचाही भावनिक केंद्रबिंदू आहे. या प्रसंगी कृष्णाची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. तो संतापतो, पण त्याच्या भावना केवळ रागापुरत्या मर्यादित नाहीत. नाही, सावंत तिथे दैवी दुःख हा शब्द वापरतात. दैवी दुःख. हो, ते दुःख केवळ द्रौपदीच्या अपमानाचं नाही, तर भरसभेत धर्माचीच अब्रू लुटली जात असल्याचं आहे. कृष्णाला त्या क्षणी कळून चुकतं की आता संवाद आणि समेटाच्या सर्व शक्यता संपल्या आहेत. जगाचा तोल ढळला आहे. बरोबर. आणि तो परत मिळवण्यासाठी आता युद्ध अटळ आहे. ते युद्ध बदल्या घेण्यासाठी नाही, तर गमावलेलं संतुलन परत मिळवण्यासाठी गरजेचं आहे. आणि युद्धापूर्वी दोन्ही बाजू मदतीसाठी द्वारकेला येतात, तेव्हा घडलेला प्रसंगही खूप बोलका आहे. दुर्योधन आणि अर्जुन. हो, दुर्योधन कृष्णाची नारायणी सेना निवडतो आणि अर्जुन निशस्त्र कृष्णाला निवडतो. ही निवड म्हणजे दोन दृष्टिकोनांमधला फरक आहे बघा. दुर्योधनाने भौतिक शक्ती निवडली, सैन्य, शस्त्र. आणि अर्जुनाने निवडलं ते शहाणपण, मार्गदर्शन. अगदी. आणि कृष्णाने अर्जुनाचा सारथी होणं स्वीकारलं. हे किती सुंदर रूपक आहे. देव भक्ताच्या पुढे उभा राहत नाही किंवा त्याला उचलून घेत नाही, तर तो त्याच्या बाजूला बसतो. हो, त्याच्या रथाचे लगाम हाती घेतो आणि त्याला योग्य दिशा दाखवतो. वर्चस्व न गाजवता नेतृत्व करणं हेच कृष्णाचं वैशिष्ट्य आहे. आणि मग कुरुक्षेत्रावर ऐन युद्धाच्या सुरुवातीला अर्जुन शस्त्र खाली ठेवतो. समोर आपलेच नातेवाईक पाहून तो गोंधळून जातो आणि त्यातूनच गीतेचा जन्म होतो. हो, आणि सावंत यांनी गीतेला एखाद्या धर्मग्रंथासारखं किंवा उपदेशासारखं मांडलेलं नाहीये. ती दोन मित्रांमधली एक अत्यंत प्रामाणिक आणि जिव्हाळ्याची चर्चा आहे. कृष्ण अर्जुनाला केवळ कर्तव्य कर म्हणून सांगत नाही, तो त्याला कर्माचं तत्वज्ञान समजावून सांगतो. फळाची अपेक्षा न करता आपलं काम प्रामाणिकपणे करत राहणं. अगदी बरोबर. यातला विश्वरूप दर्शनाचा प्रसंग तर अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे. कारण त्या क्षणी अर्जुनाला स्वतःच्या अस्तित्वाचा आवाका कळतो. त्याला समजतं की तो कर्ता नाहीये. हो, तो फक्त एक निमित्त मात्र आहे. पडतो. आणि एकदा अहंकार गळाला की कृती करणं सोपं होतं. युद्धादरम्यान असे अनेक प्रसंग येतात जे नैतिकदृष्ट्या खूप गुंतागुंतीचे आहेत. भीष्म, द्रोण, कर्ण यांसारख्या महान योद्ध्यांचा मृत्यू. यात कृष्णाची भूमिका नेहमीच सरळमार्गी नसते. बरोबर. तो कधीकधी अर्धसत्याचा आधार घेतो. याकडे कसं पाहायचं?
हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो, आणि सावंत याचं उत्तर देतात की धर्माचं स्वरूप हे परिस्थितीनुसार बदलतं. जेव्हा समोरचा अधर्म सर्व मर्यादा ओलांडतो तेव्हा त्याला हरवण्यासाठी सरळ मार्ग कुचकामी ठरतात. म्हणजे कृष्णाने वापरलेला छळ किंवा अर्धसत्य हे फसवेगिरीसाठी नाहीये. नाही, ते भ्रष्ट झालेल्या व्यवस्थेत संतुलन पुन्हा स्थापित करण्यासाठी आहे. धर्म म्हणजे केवळ नियमांचा संच नाही. धर्म हा एक जिवंत विचार आहे जो न्यायासाठी प्रसंगी कठोर आणि गुंतागुंतीचे निर्णय घेऊ शकतो. या गुंतागुंतीच्या नैतिक प्रश्नांवर विचार करताना आमच्या चॅनलला पाठिंबा देण्याचं विसरू नका. अशाच सखोल विश्लेषणासाठी आणि वेगवेगळ्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर युद्धाचा अंत होतो, पांडव जिंकतात, पण तो विजय पोकळ वाटतो. हो, सर्वत्र फक्त विध्वंस, दुःख आणि पश्चाताप असतो. आणि याच क्षणी गांधारीचा शाप कृष्णाच्या जीवनाला एक नवी, अनपेक्षित दिशा देतो. ती त्याला म्हणते की ज्याप्रमाणे माझ्या कुळाचा नाश झाला तसाच तुझ्या यादवांच्या कुळाचाही आपापसात लढून नाश होईल. आणि कृष्णाची प्रतिक्रिया थक्क करणारी आहे. तो शांतपणे तथास्तु म्हणून तो शाप स्वीकारतो. हे शरणागती नाहीये. नाही, हे ज्ञान आहे. त्याला माहीत आहे की प्रत्येक निर्मितीमध्ये विनाशाचं बीज लपलेलं असतंच. त्याने स्थापन केलेली द्वारका कितीही आदर्श असली तरी तिथले यादवही सत्तेच्या आणि अहंकाराच्या मोहापासून दूर राहू शकणार नाहीत हे त्याला माहितीये. अगदी बरोबर. आणि तो शाप खरा ठरतो. द्वारकेत यादवांमध्ये संघर्ष पेटतो आणि संपूर्ण कुळ नष्ट होतं. ज्याने संपूर्ण जगाला वाचवलं तो आपल्याच लोकांना वाचवू शकत नाही. कारण तो त्यात हस्तक्षेप करत नाही. तो ते वेदनेसह पण एका साक्षीभावाने पाहतो. हा विध्वंस म्हणजे एक रूपक आहे. कसलं रूपक? कोणतीही संस्कृती, कोणताही समाज जेव्हा अहंकार आणि सत्तेच्या गर्वाने भरून जातो तेव्हा त्याचा अंत बाहेरून नाही तर आतूनच होतो. आणि मग येतो कृष्णाचा अखेरचा प्रवास. सर्वस्वाचा त्याग करून एकटाच जंगलात जाणं आणि तिथे एका सामान्य शिकाऱ्याच्या बाणाने त्याचा अंत होणं. एका युगपुरुषाचा असा शेवट. पण सावंत त्याला शेवट मानत नाहीत, ते त्याला स्थित्यांतर म्हणतात. स्थित्यांतर? हो, रूपाचं अरूपात विलीन होणं. त्याचा मृत्यू शोकांतिका नाही. मरण्यापूर्वी तो त्या शिकाऱ्यालाही माफ करतो, कारण त्याच्या दृष्टीत कोणी गुन्हेगार नाही. सगळे केवळ निमित्त मात्र आहेत. हेच त्याच्या संपूर्ण जीवनाचं सार आहे. निस्वार्थ कृती आणि सीमाहीन करुणा. मग युगंधर कृष्णाचा वारसा काय आहे? त्याने मागे काय ठेवलं? त्याचा वारसा मंदिरांमध्ये किंवा मूर्तींमध्ये नाही, तर तो चेतनेमध्ये आहे. गीता ही त्याची जगाला दिलेली सर्वात मोठी आध्यात्मिक देणगी आहे, जी आजही तितकीच प्रासंगिक आहे. अगदी. सावंत यांच्या मते युगंधराचा आत्मा व्यक्तीच्या रूपात परत येत नाही, तर तो विचारांच्या रूपात परत येतो. जेव्हा जेव्हा जगात अंधार वाढतो, अन्याय वाढतो, तेव्हा मानवतेमध्ये जी जागृती होते तोच युगंधर असतो. म्हणजे त्याची बासरी आजही वाजते. हो, पण ती ऐकण्यासाठी आपल्याला आपल्या आतला कान जागा ठेवावा लागतो. अप्रतिम. शिवाजी सावंत यांची युगंधर आपल्याला कृष्णाकडे केवळ एक पूजनीय देव म्हणून नाही तर मानवी चेतनेच्या सर्वोच्च शिखराच्या रूपात पाहायला शिकवते. संतुलन, जागरूकता आणि निस्वार्थ कृती यांचं ते मूर्तिमंत प्रतीक आहेत. आणि ही कादंबरी जाता जाता आपल्यासमोर एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जाते. खरी द्वारका ती नव्हती जी समुद्रात बुडाली, तर खरी द्वारका आपल्या प्रत्येकाच्या आत आहे. हो, ती म्हणजे आपली दैवी क्षमता, जी अनेकदा अहंकार आणि स्वार्थाच्या समुद्राखाली दबलेली असते. खरा प्रश्न हा नाही की कृष्ण परत येईल का, तर खरा प्रश्न हा आहे की आपण आपल्या आतली कृष्ण चेतना कधी जागृत करणार. अगदी बरोबर. तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमचं निवडलेलं पुस्तक पुढच्या भागात घेतलं जाईल.